17 पुराणांची रचना केली तरी ते त्यांच्या मनात संतोष नव्हता. हो. काहीतरी उणीव जाणवत होती त्यांना. मग प्रश्न असा आहे, आनंद तरी पाहिजे. मग काय करायचं? याच्यासाठी तुम्ही काय केलंय? हे सगळं सांगितलंय, भरपूर सांगितलंय. पण यथा धर्मादयश्चार्थाः मुनिवर्यानुकीर्तिताः न तथा वासुदेवस्य महिमा अनुवर्णितः. तुम्ही जसं धर्म अर्थ काम मोक्ष सांगितलात, तसं भगवंताचं गुणानुवर्णन सांगितलं नाही. त्याचा परिणाम काय होईल? तर गुणानुवर्णन केल्याने ते करणारे साधू पुरुष एकांतामध्ये जाऊन जे रमायचे ते कुणातरी सांगायचंय म्हणून ते समाजामध्ये येतील आणि साधूंचं ऐकण्यासाठी लोक एकत्रित होतील आणि या परस्परांच्या एकत्रित येण्याने एक आनंदाची उत्पत्ती होईल. याच्यासाठी तुम्ही एखाद्या ग्रंथाचं निर्माण करा. मग त्याने विचारलं मी कोणत्या ग्रंथाचं निर्माण करू? तेव्हा भगवान नारद महर्षीने सांगितलं, मी हा प्रश्न जेव्हा भगवान ब्रह्मदेवाला विचारला होता, ब्रह्मदेवाने मला भागवत सांगितलं होतं. भागवत या शब्दाचा अर्थ आपण जेव्हा असा ग्रंथ असा करतो, इथं भागवत शब्दाचा अर्थ आहे भगवंतानी जे सांगितलेलं ज्ञान आहे त्याला भागवत असं म्हणतो. ते भगवंतानी सांगितलं. खरंच तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे व्यासांना जे महर्षी वेदव्यास होते त्यांना 17 पुराणानंतर त्यांनी ज्यावेळेस श्रीमद भागवत ग्रंथाचं निर्माण केलं, लेखन केलं, त्यानंतर त्यांना ती तृप्ती मिळाली. भगवंताचं त्यांनी चरित्र दिलं. तर भगवंताच्या चरित्रात त्यांनी भक्तीचा उल्लेख कसा केलेला आहे, की काय झालेलं होतं की नेमकं भक्तीला थोडा त्यावेळेस त्या काळात भक्तीचा ऱ्हास पावलेला होता. आणि त्याच्यात एक सुंदर अशी कथा आहे त्या भक्तीची, की तिची उत्पत्ती कुठे झाली, पुन्हा ती कुठं आली आणि नंतर तिचं वर्धन कसं झालं, त्याच्याबद्दल थोडं श्रोत्यांना तुम्ही सांगू शकता का? हा जो विषय महात्म्यामध्ये आलेला आहे, तर ती स्वतः सांगते की उत्पन्नात द्रविडे देशे वृद्धिं कर्नाटके गता. मी द्रविड देशामध्ये म्हणजे आपण ज्याला आता केरळ तमिळनाडू म्हणतो, इथं माझा जन्म झाला. मी माझी वृद्धी कर्नाटक वगैरे या प्रदेशामध्ये झाली. महाराष्ट्रामध्ये सुद्धा तिने सांगितलं की मी आहे, पण काय आहे महाराष्ट्रात क्वचित क्वचित थोडी थोडी आहे. कुठं पंढरपूरमध्ये खूप गर्दी असते. आपल्या महाराष्ट्रामध्येच असे गाव होतं, त्यांनी असं सांगितलं होतं की आमच्या गावात कधी सप्ताह सुद्धा होत नाही. इथं नाही आहे, म्हणजे कुठं आहे कुठं नाही अशी स्थिती. आणि गुजरात आधी करून वर गेल्यानंतर ते सांगते गुर्जरे जीर्ण तांगता, मला जीर्ण झालं. तिथून मी वृंदावनामध्ये आले आणि वृंदावनामध्ये मला तारुण्य प्राप्त झालं, भक्ती तरुण झाली. आणि भक्तीच्या बरोबर तिची 2 मुलं आहेत. एकाचं नाव आहे ज्ञान, एकाचं नाव आहे वैराग्य. आणि दोघंही म्हातारे होतात. भक्ती तरुण आहे, मुलं मात्र म्हातारे आहेत.